आज बिहारमधलं बाकीपूर हे लक्षवेधी ठरलं, कारण बिहारच्या बाकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपचा पराभव करत जनसुराज्य पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी दणदणीत विजयश्री मिळवलेली आहे। तर त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केलेला आहे। बांकीपूर हा गेल्या 3 दशकांपासून भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता आणि त्यामुळे या पोटनिवडणुकीच्या निकालावरून संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं। मात्र भाजपच्या या मजबूत गडामध्ये प्रशांत किशोर यांनी जोरदार मुसंडी मारली। ऐतिहासिक विजयाची नोंद प्रशांत किशोर यांनी केली आहे। ये विधायक बनाने का चुनाव नहीं है, ये भाजपा के केंद्रीय नेतृत्व को ये संदेश देने का एक प्रयास है बिहार की जनता के द्वारा कि बिहार में किसी अच्छे व्यक्ति को मुख्यमंत्री बनाइए। आपको जनता ने 202 विधायक जिताए हैं। किसी अपराधी, किसी गलत चाल चरित्र चेहरा वाले व्यक्ति को बिहार का नेतृत्व मत दीजिए। अच्छे आदमी को बनाइए ताकि बिहार में भी शिक्षा हो, बिहार में भी बच्चों के लिए रोजगार हो, बिहार के बच्चों को भी बाहर मजदूरी करने न जाना पड़े। ये संदेश बांकीपुर के लोगों ने दिया है। बाकी विधायक जीतना हारना ये तो राजनीति है, चलता रहता है। जिन लोगों ने मत दिया उनका धन्यवाद कर रहे हैं। जिन्होंने मत नहीं दिया है उनको यही कहेंगे कि आपसे आपका विश्वास जीतने के लिए और मेहनत और प्रयास करेंगे। तर बांकीपूरमधला हा विजय कशा प्रकारे मिळवण्यात आला आणि कशी भाकीतही याआधी एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली होती आणि या सगळ्याचा अभ्यास करणारे पोल पंडितचे प्रतिनिधी तन्मय रामटेके आणि अक्षय आवटे हे दोघे जण आपल्या सोबत आहेत। तन्मयजी आणि अक्षयजी, तुम्हा दोघांचंही स्वागत। थँक्यू। सगळ्यात आधी मी तन्मयजींकडे जाते। तन्मयजी, या सगळ्याचा जेव्हा अभ्यास करण्यात आला होता तुमच्या माध्यमातून, तेव्हा काय साधारण चित्र दिसत होतं आणि तेच चित्र आलंय प्रत्यक्षामध्ये हे म्हणता येईल का? हो मॅम, मी सर्वात आधी मी आमच्या एक्झिट पोल बद्दल सांगतो। या एक्झिट पोल नुसार आम्ही जेव्हा बिहारमध्ये गेलो होतो तेव्हा बांकीपूरवर सर्व देशाची नजर होती आणि आमच्या एक्झिट पोल नुसार कुठे ना कुठे प्रशांत किशोर यांचा विजय होणार हे सुरुवातीलाच आम्हाला दिसून आलं होतं। आमच्या एक्झिट पोल नुसार आम्ही 50 ते 54% मतं ही प्रशांत किशोर यांना मिळेल असं दिसत होतं आणि 10 ते 21 हजाराच्या मार्जिन मध्ये त्यांचा विजय होईल हे कुठे ना कुठे आम्ही एक्झिट पोल नुसार सांगितलं होतं। आणि त्याच प्रकारे जर आता बघितलं तर त्यांचा कुठेतरी त्याच प्रकारे विजय झाल्याचं दिसून येतोय। आणि जेव्हा आम्ही बिहारला होतो तेव्हा खूप चांगल्या प्रकारे सुरुवातीला दिसून आलं की बीजेपीचा हा गड होता, परंतु प्रशांत किशोर हे जे पहिल्यांदा निवडणूक लढत होते त्याची चर्चा पूर्ण देशात तर होतीच, पण मतदारसंघात होती। त्यांच्याकडे एक त्यांनी विविध राज्यांमध्ये देशामध्ये विविध नेत्यांसोबत केलेलं काम आणि जातीपातीच्या पलीकडे जाऊन त्यांनी ही निवडणूक प्रोजेक्ट केली होती। त्यांना इथे जो सवर्ण मतदार होता, तो बीजेपीचा कोर वोटर मानला जातो, त्याला पण खूप चांगल्या प्रकारे त्यांनी कॅश करायचा प्रयत्न केला। आणि जो इथं एक लक्षणीय गोष्ट म्हणजे युवा मतदारांची संख्या पण चांगल्या प्रमाणात होती। आणि बघितलं गेलं तर नीट पेपर लीक असेल, पटनामध्येच मोठ्या प्रकारे आंदोलन झालं होतं आणि युजीसी गाईडलाईन्स असेल, या प्रकारे युवा मतदारांमध्ये कुठे ना कुठे नाराजी होती। आणि प्रशांत किशोर यांचा जो संकल्प होता की शिक्षित, विकसित आणि एक नवा बिहार याची संकल्पना त्यांनी जी मांडली होती ती कुठे ना कुठे त्यांना रुची दाखवताना दिसून आलं। नक्कीच। मी अक्षय यांच्याकडे जाते। अक्षय, तन्मय म्हणाले त्याप्रमाणे तरुण मतदार आणि शिक्षित मतदार जास्त आहे, तसंच भाजपचा जो वोटर आहे तो कोर वोटर हा सवर्ण हा जास्त आहे। तर इथलं जातीचं राजकारण आणि एकूणच तरुण मतदार यांच्याविषयी तुमचा काय सांगतो अभ्यास, काय निरीक्षण होतं तुमचं? आपण सुरुवातीला ज्यावेळेस काम स्टार्ट केलं त्यावेळेस आधी असं दिसत होतं की आपण बीजेपी इतके वर्ष इथं मोठ्या फरकाने जिंकते, याचा अर्थ ह्या जिंकण्यामागचं कारण जो शहरी मतदार आहे, शहरी मतदारामध्ये असणारा सवर्ण मध्ये असणारा भूमिहार, राजपूत, ब्राह्मण आणि त्यानंतर वैश्य जो ओबीसी मधला येतो आणि कायस्थ समाज, या सगळ्या मताचं एकत्र कॉम्बिनेशन प्रत्येक वेळी बीजेपीला एकत्रित मिळत होतं। पण यावेळेस पहिल्यांदाच असं दिसलं आपल्याला की यामध्ये सवर्ण मतदार आहे तो मोठ्या प्रमाणात प्रशांत किशोर यांना पाठिंबा देताना दिसून आला। याच्या मागची कारणं भरपूर आहेत। याच्या मागचं मुख्यमंत्र्यांविषयी नाराजी असेल किंवा आतापर्यंत झालेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये 1990 नंतर लालू प्रसादांची 15 वर्ष असतील, नितीश कुमारांची 15 वर्ष असतील, परत आता सम्राट चौधरी, त्यामुळं सवर्ण मतदारामध्ये हा एक प्रकारचा राग होता। आणि दुसरा मेन विषय की या समाजातील लोकांना संधी आमदार म्हणून मिळत नाहीये किंवा बाकी गोष्टीत मिळत नाही, त्यामुळे ह्याचा एक सगळ्यात मोठा फरक आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये दिसून येत होता।
नक्कीच अमेय आणि अक्षय तुमच्या दोघांचेही धन्यवाद. तन्मय तुमच्या दोघांचेही धन्यवाद. आमच्याशी जोडले गेलात आणि या एक्झिट पोल संदर्भातल्या निरीक्षणासंदर्भात तुम्ही आमच्याशी चर्चा केली त्या संदर्भात.